नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकत आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या रिव्ह्यूला. इकडे आता बाबा शारदा काकूंना आणि इकडे नंदिनीला बोलत असतात. ते म्हणतात की रोज माझ्या मुलीचं नाव घेतोय, तिला चर्चेचा विषय बनवतो आहे. मला खरंच कळत नाहीये त्या नंदिनीला जीवासोबत ज्या जीवाला नंदिनी सोबत नातं हवंय का तिचा वापर करून त्याला फुटकळ प्रसिद्धी मिळवायची आहे. इकडे बाबा म्हणतात की एखाद्याला मिळवण्याचा हा मार्ग कसा असू शकतो. इकडे शारदा काकू जीवाच्या बाजूने बोलतात. त्या म्हणतात की अहो, मार्ग निवडायला तुम्हीच भाग पाडला ना त्याला. इकडं शारदा काकू म्हणतात की नंदिनी आणि तुम्ही त्यांचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. तुम्ही कान बंद करून घेतले, मन दगडासारखं कठोर केलं. मग तुम्हाला पाझर फुटण्यासाठी तो आणखी कसे प्रयत्न करेल. इकडे बाबा शारदा काकूंना म्हणतात तू त्या उथळ पाण्याची बाजू घेणारच ग. तुला तुला तर सगळंच माहिती होतं. शारदा काकू म्हणतात की सगळं माहिती होतं ना, म्हणूनच त्यांची बाजू घेते आहे. इकडे शारदा काकू नंदिनीला पण समजवण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणतात की नंदिनी, ते झालं ना ते बरं नाहीये. त्या म्हणतात की हे बघ, आहे त्या परिस्थितीचा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर. त्या म्हणतात की जगात अनेक किती नवरे असतात, ते बायकोच्या समोर एक आणि बायकोच्या पाठीमागे एक असे वागतात. आपण बायका कितीतरी वेळेला दगाबाजी सहन करतो. त्या म्हणतात की पण तुझा नवरा तसा नाही येत ग. हा, त्याची एक चूक झाली आहे की त्याने विश्वासात घेऊन तुला सांगितलं नाही. पण ती एक चूक लक्षात ठेवताना त्याने तुझ्यासाठी केलेल्या 100 चांगल्या गोष्टी विसरू नकोत ग. इकडे नंदिनी म्हणते की अजिबात नाही. त्या म्हणतात की तुझी काहीतरी गल्लत होते आहे आई. नंदिनी म्हणते की जीवानी केलेल्या चांगल्या गोष्टी मी विसरत नाहीच आहे. नंदिनी म्हणते की ते माणूस म्हणून चांगले आहेत हे मी मान्य करतेच आहेत ना. इकडे बाबा पण नंदिनीला म्हणतात की नंदिनी, आता जीवा बाहेर माझ्या समोर जे वागला ते बघून सुद्धा तू असं म्हणतेस. बाबा म्हणतात की माझी मस्करी केली त्यानं मला लाईव्ह आणून. नंदिनी म्हणती की नाही बाबा, असं काही झालेलं नाहीये. इकडे नंदिनी म्हणती की ते रेकॉर्ड करण्याची प्रॅक्टिस करत होते. त्यांनी तुम्हाला कोणासमोरही आणि कुठेही लाईव्ह आणलेलं नाहीये. ते काय करतायत त्याचं भान आहेत त्यांना, असं नंदिनी बाबांना सांगत असते. नंदिनी म्हणते की मला फक्त ह्या गोष्टीचा राग आहे की मी त्यांना मनापासून आपलं मानलं होतं. डिवोर्स फाईल केल्यानंतर आमच्यात अंतर पडलं होतं, पण तरी सुद्धा मी त्यांच्याकडे ओढले गेले. निदान तेव्हा सुद्धा त्यांनी मला विश्वासात घेऊन सगळं सांगायला नको होतं का. तू, जीवा, काव्या, तुम्हाला तिघांना पण मी आपलं मानते, तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं, असं नंदिनी तिच्या आईला बोलत असते. नंदिनी म्हणती आता तुमची अशी अपेक्षा आहेत की मी हे सगळं विसरून जाऊ. नंदिनी म्हणती की अगं, मी काय स्विच बोर्डवरचं बटन आहेत का. स्विच ऑन केलं म्हणजे 16 डिसेंबरचा तो दिवस आठवायचा आणि स्विच ऑफ केलं म्हणजे 16 डिसेंबरचा तो व्हिडिओ बंद ठेवायचा. इकडे नंदिनी म्हणते की दरवेळी समजूतदार माणसाने समजून का घ्यायचं. पण नंदिनी म्हणते की जीवांच्या चांगल्या गोष्टी लक्षात आहे. नंदिनी म्हणते की म्हणून त्यांच्यापासून पूर्णपणे तुटायला वेळ लागतो आहे मला. नंदिनी म्हणते की होईल, ते पण होईल. नंदिनी म्हणते की एकाच बाजूने बांधलेले धाग्यांचे पोळ फार काळ टिकत नाही आई. आणि बघा आता शारदा काकू नंदिनीला म्हणतात ठीक आहे, हाच जर तुझा निर्णय असेल ना, मग एक काम कर, बाहेर जाऊन जीवांना सांग की आत्ताच्या आत्ता ही रिक्षा घेऊन निघून जाऊन सांग. इकडे आता नंदिनी म्हणते की मी त्यांना यायला सांगितलं नव्हतं, तसंच मी त्यांना जायलाही सांगणार नाही. शारदा काकू म्हणतात नंदिनीला तुला त्यांच्या येण्या जाण्याने काहीच फरक पडत नाही. नंदिनी बघा डायरेक्ट म्हणते की नाही फरक पडत. शारदा काकू म्हणतात की काल रात्री वरण भाताचं ताट घेऊन का पाठवलं होतं त्यांच्यासाठी. त्यांना रिक्षा धड झोपताही येत नाहीये, मग स्वतः सोफ्यावर अवघडून का झोपली होती, सांग ना, दे उत्तर. आणि बघा बाबांना पण हे लक्षात येतं, पण तेही त्यांचा आडमोठेपणा सोडत नसतात. शारदा काकू नंदिनीला जवळ घेतात आणि म्हणतात की नंदिनी, तू प्रेमात पडली आहे, तुला कळत नाहीये. त्या म्हणतात की तू आधीची नंदिनी असती ना तर केव्हा सगळं सोडून गेली असती. त्या म्हणतात की तू आता त्यांना धरून आहेस कारण तू त्यांच्या प्रेमात आहेस. शारदा काकू नंदिनीला म्हणतात की जाऊन स्वतःला आरशात बघ, म्हणजे तुझं मनच तुला उत्तर देईल. त्या म्हणतात की माणसाचे अपराध लपत नाही हे जर खरं असेल ना, आणि माणसाचं प्रेम पण लपत नाही हे पण सत्य आहे. शारदा काकू म्हणतात की असो, 21 दिवसांचं व्रत घेतलं आहे त्यांनी आणि मला विश्वास आहे की ते तुला नक्की जिंकतील. इकडे शारदा काकू इकडे बाबांकडून म्हणजे त्यांना बघून बोगलत असतात. कोणी किती वाट अडवलीस ना, तरीही प्रेमात वेडी झालेली माणसं त्यांचा मार्ग शोधतातच. आणि असं बोलून शारदा काकू तिथनं निघून जातात. आता इकडे नंदिनी सुद्धा रूम मध्ये आलेली असते आणि
तिला आई जे बोलली त्याचं आठवत असतं. त्या म्हणत असतात की जाऊन आरशात बघ, म्हणजे तुझं मनच तुला उत्तर देईल. आणि बघा, नंदिनी खरोखरच स्वतःला आरशात बघत असते. शारदा काकू तिला म्हणतात ते सगळं नंदिनीला आठवत असतं. ते म्हणतात की जर माणसाचे अपराध लपत नसतील ना, तर माणसाचं प्रेम सुद्धा लपत नाही, हे पण सत्य आहे. आणि बघा, आता इकडे नंदिनीला त्याने जीवासोबत सगळे क्षण घालवलेले जे क्षण असतात ते सगळं आनंदाचे क्षण तिला आता आठवत असतात. कधी त्याच्या शर्टचं बटन लावताना, तर कधी हा जीवा तिच्या केसांमध्ये गजरा मारताना, कधी बाईकवर बसताना त्याच्या खांद्यावर हात ठेवताना, तर कधी इकडे जीवा दुखात असताना हिच्या कुशीमध्ये जाऊन रडताना. आणि हे आठवून मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येत असतं. कधी दोघे मिळून पाणीपुरी खाताना, तर कधी दोघे मिळून फुरक्या मारत चहा पिताना. एवढे सगळे चांगले क्षण ह्या नंदिनीला आठवत असतात. आणि बघा, ती या त्या आठवणींमध्ये गुंग असते. आणि तिला अचानक तिच्या गॅलरीतनं जीवाने शिट्टी मारल्याचा आवाज येतो. आणि तिला त्या आरशातनं दिसतो की जीवा आपल्या पाठीमागे आहेत. आणि जीवा तिला म्हणतोय की मी आतमध्ये येऊ का. आता नंदिनी घाबरून उठते. आणि बघा, इकडे जीवा पडण्याचं नाटक करतो आणि तो मध्ये येतो. नंदिनी म्हणती, अहो तुम्हाला काही वेळ लागलेत का, हे असं मधी काय आहे, मध्ये का आलात तुम्ही इथे. जीवा म्हणतो की अरे तुमने पुकारा और हम चले आए. जीवा म्हणतो की तू आता मलाच आठवत होतीस ना, म्हणून आलो आहे मी. इकडं नंदिनी त्याचं म्हणणं काही स्वीकारत नाही. ती म्हणते की नाही नाही, मी काय तुमची आठवण वगैरे काही काढली नाहीये. मग जीवा म्हणतो की हो, मग खा आपल्या पाणीपुरीची शपथ. जीवा म्हणतो की आपल्या ट्विन वॉचवर हात ठेवून सांग, तू आता ह्या पसाऱ्यावाल्याची आठवण नाही काढलीत म्हणून. इकडे आता जीवा तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो की आपला आरसा, आपला चहा, आपल्या कविता, आपली बाईक राईड, आपला वडापाव, आपली शिट्टी, आपली 100चे 5 गजरे, जीवानंदींचं युनिवर्स. जीवा तिच्या कानात बोलतो की ह्या सगळ्यांची शपथ घेऊन सांग, तू आता पसाऱ्यावाल्याची आठवण नाही काढलीस म्हणून. आता इकडे बघा, नंदिनी म्हणते की हो हो हो, मी आठवत होते तुम्हाला. नंदिनी म्हणते की फक्त आत्ताच नाही, तर 16 डिसेंबरचा प्रत्येक दिवस ना दिवस मी तुमची आठवण काढत होते. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आजचा 10वा. या प्रत्येक दिवसात मी तुमची खूप 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 आठवण काढली. आणि इकडे नंदिनी म्हणते की कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर मिस यू इडियट, आणि त्याला ढकलून देते. नंदिनी म्हणते की 16 डिसेंबरच्या रात्री मी प्रपोज करणार होते तुम्हाला, सांगून टाकणार होती की बास झाला आता हा डिवोर्सचा खेळ, मला तुमच्यासोबत आता संसाराचा खेळ खेळायचा आहे, पुढच्या महिन्यापासून हे काउन्सिलिंग राहू द्या, हेच सांगणार होती. म्हणता म्हणता लग्नानंतर प्रेम हे खरंच झालं आहे. इकडे नंदिनी म्हणती सगळं खरं झालं आहे पण नाही. आणि बिचारी खूप खूप रडू लागते आणि म्हणते की पण सगळं. आणि इकडे हा जीवा तिला म्हणतो की चकाचक बाई. हो, तिला म्हणतो की प्लीज नको ना रडूस. आणि तिच्या अश्रू पुसण्यासाठी तिच्या जवळ जातो, तर परत ही नंदिनी त्याला दूर ढकलते. तो म्हणतो की नंदिनी म्हणते की दूर व्हा तुम्ही रडवलात ना मला. ती म्हणते की का खरं खरं बोलला नाहीत माझ्याशी, सगळं खरं खरं का नाही सांगितलं तुम्ही मला. जीवा म्हणतो की सांगणार होतो, सगळं बोलायचं होतं. जीवा म्हणतो की जेव्हा जेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुला गमावण्याची भीती वाटू लागली. मला वाटलं की माझ्या भूतकाळाचा जर मी पसारा तुझ्या समोर मांडला तर माझं वर्तमान काळातलं आवरणं सावरणं सगळं संपून जाईल. तो म्हणतो की आपलं नातं संपून जाईल, आपली मैत्री संपून जाईल, ज्या जीवाला तू उभारी दिली ना तो जीवा संपून जाईल. आणि जुना जीवा जर आला ना तर या नंदिनीला विसरून जाईल. घाबरलो होतो ग मी. इकडे आता नंदिनी म्हणते की मग मला आता न सांगून आपल्या हातात काय उरलं, शून्य ना. जीवा म्हणतो की पण या शून्याची किंमत आपण जर का दोघे एकत्र आलो तर वाढू शकते ना. जीवा म्हणतो ठीक आहेत ना, करूयात ना गोड आठवणींचा गुणाकार, वाईट गोष्टी वजा करून टाकूयात. जीवा म्हणतो की हे बघ, आपण ठरवलं ना तर नात्यांचं समीकरण आपण बांधूच शकतो. जीवा म्हणतो की नंदिनी अगं, आपली लग्नगाठ एकमेकांपासून कधी वेगळी झालीच नाहीये, फक्त सैल झाली आहे. या विश्वासाच्या धाग्याने
घट्ट बांधूयात ना, प्लीज प्लीज प्लीज. इकडं नंदिनी म्हणते की काही गरज नाहीये. जीवा म्हणतो की का. नंदिनी म्हणते की तुम्ही मुद्दाम मला त्रास द्यायला असं वागतात ना. इकडे इकडे ही जीवा म्हणतो की खोटं, मी का असं वागेल. नंदिनी म्हणते त्याला मारत मारत, खोटं आहे खोटं. बिचारा जीवाला लागतो, तो म्हणतो की आ आ आ, खूप मारते खूप मारते. मग तो बिचारा म्हणतो की आ ओ. आणि इकडं जीवा म्हणतो की ऐक लागलं ना मला जोरात. आता बघा नंदिनीला इकडं वाईट वाटतं की आपण त्याला मारलं. ती म्हणती कान पकडून सॉरी सॉरी सॉरी. ती म्हणती खूप खूप लागलं का. जीवा नाटक करत असतो. तो म्हणतो की खूप खूप लागलं. नंदिनी म्हणते की कुठं लागलं मला सांगा ना. जीवा हात दाखवतो, हे काय इथे लागलं आहे. आता तिकडे नंदिनी फूक मारत असते. तो म्हणतो की नाही नाही ऍक्च्युली इथे लागलं इथे. आणि बघा आता ती जिथं जिथं हा जीवा हात ठेवतो तिथे तिथे ती फूक मारत असते. आणि बघा नंतर मानेवर म्हणतो की नाही नाही खरं तर इथं लागलं आहेत. आणि आता ही नंदिनी तिथेही फूक मारणार. आणि जीवा म्हणतोय की नाही नाही खरं तर गालावर हात घेतो आणि मग तो गालावर लागलंय. आणि बघा मग नंदिनीच्या लक्षात येतं की हा आता नाटक करत आहे. परत नंदिनी त्याला एक फटका देते आणि हा जीवा खूप खिदी 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 हसू लागतो. असा क्षण आपल्याला कधी पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो माहीत नाही. मी का असं बोलली माहिती आहे का. कारण हे नंदिनीचं सगळं स्वप्न असतं. इकडे नंदिनी म्हणते की तुम्ही परत फसवलात ना मला. नंदिनी म्हणते की मी नाही ठेवत तुमच्यावर विश्वास. इकडे जीवा आता नंदिनीला पाठीमागणं मिठी मारतो आणि म्हणतो की तुझी मस्करी फिरकी नाही घेतली तर काय केलं यार. तो तिला म्हणतो की सोड ना हे सगळं. जीवा नंदिनीला म्हणतो की आपली खोली आपली वाट बघती आहे. आपला पसारा आपल्याला बोलावतो आहे. आपले पेट्रोल भरून ठेवलेली बाईक म्हणते यार आज कुछ तूफानी करते है. जीवा म्हणतो की आपल्या कविता आपल्या शब्दांपासून अर्धवट राहिल्या आहेत. आपला जीवानंदिनीचं जग आपल्याला बोलावतं आहे नंदिनी. तो तिला म्हणतो की प्लीज चल प्लीज. आणि ती मागून जोरात खोपऱ्यात त्याच्या पोटात मारते. ते बिचारा जोरात लागतो. म्हणतो की आई ग. इकडे ही नंदिनी म्हणते की अजिबात नाही. जीवा म्हणतो की अरे पण प्रेमा तर एक चूक माफ असते ना यार. नंदिनी म्हणते की अजिबात नाही. जीवा म्हणतो की नंदिनी आपली रिक्षाचं मीटर वाढतंय आणि आपल्या संसाराची गाडी धूळ खात पडली अगं. तो म्हणतो की चल ना आपल्यातले सगळे गैरसमज दूर करूयात. जीवा म्हणतो की आणि नव्याने सुरुवात करूया. जीवा म्हणतो तिला की पुन्हा असं नाही होणार. मग नंदिनी म्हणते की प्रॉमिस. जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की जीवानंदिनीचं प्रॉमिस. आणि एक 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 मिनिट म्हणतो आणि त्याच्या हा खिशा पॉकेट मधनं तो मार्कर पेन काढतो आणि लिहितो जीवानंदिनी. आणि ज्या हातावर लिहिलं त्याच हाताने ते जीवाच्या कानाखाली वाजवते. तो बिचारा म्हणतो की नंदिनी म्हणते की हे तुम्ही मला दिलेल्या त्रासासाठी. आणि त्याच्यानंतर मग त्याला अशी घट्ट मिठी मारते. आणि इथे या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं लग्नानंतर होईलच प्रेम. असो आता या दोघांनी अशी घट्ट मिठी मारलेली असती. पण पुढे काय होणार आहे बघा. नंदिनीच्या समोर काळोख येतो आणि 16 डिसेंबरचे ते फोटो म्हणजे जीवाचे आणि काव्याचे हे सगळे आता नंदिनीला परत दिसतात. बघा हे सगळे समोर दिसल्यामुळे नंदिनी डोळ्यांसमोर असा हात आडवा करते. म्हणते की दूर व्हा मी स्वतःलाच माफ करू शकत नाहीये. मी तुम्हाला कशी माफ करणार आहे. दूर व्हा तुम्ही. आणि तेव्हा तिच्या डोळ्यावरचा हात बाजूला करते. बघते तर काय हे सगळं स्वप्न असतं. आणि बघा ती इतकी हतबल झालेली असते इतकी निराश की बेडवरच बसून घेते आणि रडत असते. आणि इकडे नंदिनी रडतच असते. तेवढ्यात तिचे बाबा येतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात. बघते तर काय बाबा असतात. इकडे नंदिनी म्हणते की बाबा तुम्ही. बाबा म्हणतात की मला तुझ्या मनाची हलचल कळते आहे. नंदिनी डोळे पुसते आणि म्हणते की नाही बाबा मी एकदम ठीक आहे. बाबा म्हणतात की नंदिनी खोटं बोलण्याची कला तुझ्या नवऱ्यात आहे. नाही जमणार तुला. नंदिनी म्हणते की तुम्हाला ऑफिसला जायचंय का बाबा. आता बाबा म्हणतात की जाणार होतो पण मी आता घरातूनच काम करणार आहे थोड्या वेळात. नंदिनी म्हणते की म्हणजे थोडा वेळ आहेत ना. बाबा म्हणतात की मग नंदिनी म्हणते की मी काय म्हणते तुम्ही एक्सरसाइज करत नाही आहात. नंदिनी म्हणते की थोडासा योगा करा छान वाटेल तुम्हाला. बाबा म्हणतात की हे काय मध्येच. नंदिनी म्हणते की बाबा 16 डिसेंबर पर्यंत तुम्ही नियमित योगा करायचा माहित आहे मला. नंदिनी म्हणते की माझं जग हल्लं आणि तुमचं शरीर सुद्धा हल्लं. नंदिनी बाबांना म्हणते की प्लीज असं नका ना करू. नंदिनी म्हणते की प्लीज थोडा वेळ योगा करा खरंच खूप शांत वाटेल तुम्हाला. इकडे बाबा म्हणतात की मला शांत तेव्हाच वाटेल. ते म्हणतात की तेव्हा
तो जीवा इथून जाईल. इकडे बाबा म्हणतात की त्याने व्रत घेतलेलं आहेत ना 21 दिवसांचं. बाबा म्हणतात ठीक आहे 2 दिवस झालेत, पुढचे 19 दिवस तो इथे नाहीये असं समजून मी त्याला सहन करेल. इकडे बाबा नंदिनीला म्हणतात की हे बघ, तू तू नको त्याची काळजी करूस. बाबा म्हणतात की मला माहितीये की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये. आता बघा नंदिनी कसं बाबांकडे बघते, कारण तिचं खूप प्रेम असतं जीवावर, पण ती ते दाखवत नाही किंवा सांगत नाही. आणि म्हणून बाबा तिला विचारतात की नाहीये ना. इकडे आता नंदिनी विषय टाळते आणि म्हणते की बाबा मी काय म्हणते, तुम्ही योगा करा ना, जा आणि मला पण पूजा करायची, तुम्ही जा. बाबा म्हणतात की हो हो जातो जातो. इकडे आता हा जीवा त्याच्या रिक्षाला म्हणजे त्याच्या डार्लिंगला पुसत असतो आणि इकडून आवाज येतो की ई ई. जीवा म्हणतोय की काय ग असे काय आवाज काढते, काही होतंय का तुला. इकडे परत आवाज येतो ई आणि बघा इकडे बघतो तर काय हा गुड्डू व्यायाम करत असतो. जीवा म्हणतो की अरे, जीवा म्हणतो की तू ऑलरेडी सिंगल फसली आहे, मी फायटर असली आहे. जीवा म्हणतो त्याला की असले वेडेवाकडे प्रयत्न करू नकोस. जीवा म्हणतो की आहे त्यापेक्षा कमी होईल आणि डंबेलचा आकाराचा होऊन बसशील. हा गुड्डू म्हणतो की सही बात बोली तुमने जीवा भैया, तुम एकदम सही बोले. ते म्हणतात की तुमची बॉडी किती मजबूत आहे, एकदम स्ट्रॉंग बॉडी आहे. जीवा म्हणतोय की वर दाब वर, ह्या दबा आहे. हा गुड्डू म्हणतो की जीवा भैया, गुड्डू म्हणतो की मला पण तुमच्यासारखा तो व्यायाम शिकवा ना. तो म्हणतो मी पण माझ्या पिंकीला असा व्यायाम करून इम्प्रेस करायला चाहतो आहे. इकडे जीवा म्हणतोय की आणि मी माझ्या बायडीला इम्प्रेस करायला चाहतो आहे. गुड्डू म्हणतो वो तो तुम्हारे बाय हात का खेल आहे जीवा भैया. इकडे गुड्डू म्हणतो की तुम्ही एकदम चांगलं वर्जित करता आहे. तुम्हाला सांगतो जीवा भैया, मला तर काय वर्जित जमलेला नाही, पण ते आमच्या बाबूजी आहे ना, तिकडचा बाबूजी नाही इकडचा बाबूजी, त्यांना सकाळ संध्याकाळ योगा करायची आदत आहे. इकडे जीवा म्हणतोय की हे काय होत नाही रे योगा बिगा करून, कोणी सांगितलंय. आणि आपण इकडे बघतो की बाबा आता योगा करण्यासाठी बाहेर आलेले असतात. बोरिंग प्रकार आहे तो, कोण असं मॅट टाकून त्यावर बसून असं तपस्या करत असणार. आणि हा गुड्डू आता बघतो की इथे नंदिनीची बाबा खरंच मॅट टाकून जे योगा करत आहे. आणि गुड्डू म्हणतो की जीवा भैया पाठीमागे बघा. जीवा म्हणतो की कशाला. तो म्हणतो की तुमचा बाबूजी तर योगा करायला बसलेला आहे. आणि बघा आता याने त्यांना बघून घेतलं योगा करताना. याने काय केलं, ते रिक्षाची मॅट असते ना तीच काढतो आणि गुंडाळत असतो. तो गुड्डू म्हणतो की हे काय कर रहा है जीवा भैया. जीवा म्हणतो की अब तुम्हारा जीवा भैया भी योगा करेगा विथ दिस मॅट. गुड्डू म्हणतो इससे. जीवा म्हणतो की इससे. तो म्हणतो की बाहेर निकलेगा इससे आहा तक. आणि बघा आता इकडे बाबा ओमकाराचा उच्चार करत असतात आणि त्यांचं बघून हा जीवा सुद्धा ओम आणि एक डोळा झाकून त्यांच्याकडे लक्ष देतो. आणि बघा बाबांचंही लक्ष जातं. बाबा एक डोळा उघडून जीवाकडे बघतात आणि बाबा म्हणतात की तू. जीवा म्हणतो की तू नाही हो तू, ओम ठरले की नाही आपण ओम ओम म्हणा ओम. बघा इकडे बाबा पण त्याच्या बोलण्यात येतात आणि परत म्हणतात की ओम. ते म्हणतात की 1 मिनिट. जीवा म्हणतो की काय. ते म्हणतात की तू इथे काय करतोयस. जीवा म्हणतो की तुम्हाला एकटे एकटे वाटू नये म्हणून कंपनी द्यायला आलोयस. जीवा म्हणतो की नाही म्हणजे तुम्हाला सांगतो. तेवढ्यात त्याचे बाबा म्हणतात की बस पुरे झाले तुझी नाटकं. बाबा म्हणतात की माझ्या मेडिटेशन मध्ये व्यत्यय आणू नको, उठ निघ. जीवा म्हणतोय की काय घाबरलात. बाबा म्हणतात की घाबरलात म्हणजे. जीवा म्हणतो की तो तुमच्या ओम पेक्षा असा दीर्घ लागेल, घाबरला असाल. जीवा म्हणतो की मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या लवकर माझ्यासमोर हार मानाल. बाबा म्हणतात की या गोष्टीमध्ये स्पर्धा करायला हा काही खेळ नाहीये. खेळ खेळायला तुझ्यासारखा अजून मी लहान राहिलेलो नाहीयेत. जीवा म्हणतो की हार मानायची नसली ना मग सगळे असंच म्हणतात. इकडे जीवा म्हणतो की माझी विक्ट्री मी छान सेलिब्रेट करतो आणि स्वतःलाच म्हणतो की वाह शाबास. आणि स्वतःचीच पाठ थपडतो आणि म्हणतो की कमाल ओम म्हणालाय तुम्ही जीवा दीर्घ. तेवढ्यात बाबा त्याच्याकडे बघतात. ते म्हणतात की तुला खरंच माझ्याची स्पर्धा करायची आहे. जीवा म्हणतोय की हा म्हणजे हरायची भीती वाटत असेल तर हो. बाबा म्हणतात की लाव. जीवा म्हणतो की काय. बाबा म्हणतात की ओम का. जीवा म्हणतोय की हाराल हाराल. बाबा हसतात. इकडे हा गुड्डू म्हणतोय की ओम माता राणी आमच्या जीवाला आनेवाले संकट पासून वाचवा. आता इकडे बघा जीवा ओमकाराचा उच्चार करत असतो आणि थोडा वेळ नाही होत तर लगेच खोकला येतो. इकडे जीवा म्हणतो की हवा हवा प्रदूषण. तो म्हणतो की तुम्हाला सांगतो मुंबईची हवा जाम खराब झाली हो. बाबा त्याला म्हणतात की मुंबईची हवा खराब नाही झाली,
जीवा म्हणतो की मग ते म्हणतात की तुझी बुद्धी खराब झाली आहे. इकडे जीवा म्हणतोय की मग ठीक आहे. ते म्हणतात की तुझा आगाऊपणा, उद्धटपणा, अति उत्साह, सततचं हसणं, खिदळणं स्वतःकडेच ठेव. पण इकडे मात्र आता जीवाचा पण चेहरा आपण पडलेला दिसतोय. बाबा म्हणतात की काय आपण जास्त बोललो म्हणून जास्त हुशार होत नाही. मोठ्यानं बोललो म्हणजे आपला मुद्दा बरोबर होतो असं नाही. इकडे जीवा सुद्धा म्हणतो की नाही. जीवा म्हणतो की हसून बोललो बाबा म्हणतात की हसून बोललो म्हणून आपली चूक बरोबर होत नाही. इकडे जीवा त्यांच्याशी बोलायला जातो पण बाबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव. ते म्हणतात की ज्या गोष्टीची सवय नाही येत ना त्याचा आव आणू नये माणसानं. त्या म्हणतात की जसं तुला ओंकार लावायची सवय नाही येत ना तसंच तुला नंदिनीच्या पुढे मागे करायची सुद्धा सवय नाहीये. तू आतापर्यंत जे करतोय ना आणि माझी मुलगी जे आतापर्यंत करत आलीये तुझ्या सवयी तुझ्या आवडीनिवडी सगळं सांभाळलं तिने पण तिला काय मिळालं? फसवणूक. आणि बाबा म्हणतात की मी आता ते होऊ देणार नाही. तिला आता काही भोगू देणार नाही मी. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. पण प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपली सगळ्यांची विकेट पडणार आहे ते कसं आपण बघतो आता. इकडे काव्याने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते.